नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, मात्र त्याला विरोध झाला। आंबेडकर अनुयायांनी मोठा विरोध केला। त्यानंतर दीक्षाभूमीवर प्रक्षोभ उडाला। त्यानंतर शासनाने त्या भूमिगत पार्किंगला स्थगिती दिली आणि आता निर्णय घेण्यात आलेला आहे की हे जे खड्डे पाडण्यात आलेले आहे हे समतोल केले जाणार आहे आणि त्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। समतोल केलं जाणार आहे। संपूर्ण मैदान जे आहे हे दीक्षाभूमीचं हे समतोल करण्याचं काम सुरू झालेलं आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम झालेलं होतं। आपण बघू शकतो की सळकी उभ्या आहे, त्या सळकी आता कापल्या जात आहे आणि या कापल्यानंतर या ठिकाणी माती टाकून हा संपूर्ण भाग जो आहे समतोल केला जाणार आहे। महानगर प्राधिकरणाकडे हे काम आहे। महानगर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली आणि आता खऱ्या अर्थाने या दीक्षाभूमीवरील हे अंतर्गत आणि भूमिगत जी पार्किंग आहे ही पार्किंग बुजवण्याच्या कामाला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली आहे। ज्या गोष्टीसाठी हा विरोध करण्यात आलेला होता तर ती गोष्ट आता होत आहे आणि दीक्षाभूमीवरील पार्किंगची जागा ही पूर्णपणे समतोल केली जाणार आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।